नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळत असतात. म्हणजेच की 12,000 रुपये दोन्ही योजनांचे मिळत असतात. म्हणजेच की पीएम किसानचे 6 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000. या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले असतील तर व्हिडिओ तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण आहे. या 14 गोष्टी तुम्ही केल्या तरच तुमचा हप्ता हा ठिकाणी चालू राहणार आहे. नवीन फॉर्म भरतील त्यांना सुद्धा हे लागू होणार आहे. 14 गोष्टी काय आहे व्हिडिओ आपण समजून घेऊया व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने, राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली होती. नोव्हेंबरपासून सुरू केलेली आहे. आता योजनेच्या पात्रतेची अटी व शर्ती पीएम किसान योजनेच्या प्रमाणे असणार आहे. म्हणजेच की आता शर्ती पीएम किसान योजनेच्या प्रमाणे आहे. म्हणजेच की पीएम किसान योजनेचा जो काही अटी शर्ती आहेत त्याच नमो शेतकरी सन्मान निधीच्या राहणार आहेत. लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ घेताच त्यांना इथं नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळणार आहे. दुसरं काही करण्याची गरज नाही. म्हणजेच की ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळेल. या सगळ्या महत्त्वाचं म्हणजेच की इथे पाहू शकणार आहात तुम्ही की अनुदान मिळण्याचे किंवा हप्ते बंद होण्याचे कारणे, म्हणजेच की अनुदान मिळत नसेल किंवा हप्ते बंद असतील तर याचे कारणे आहे. तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही कॅटेगरीमध्ये येता का, तर ते पहा अगोदर की आता काय आहे. तर सर्वात प्रथम म्हणजेच की जमिनीची प्रमाणीकरण नसणे. त्यांचं लँड सीडिंग झालेलं नाही त्यांच्यासाठी हे करावं लागणार आहे की तर लँड सीडिंग करणं आवश्यक आहे, तरच हप्ता मिळणार आहे. आता जर ज्यांचं नसेल झालेलं त्यांनी लवकरात लवकर हे करून घ्यावं. महसूल विभागाशी संपर्क साधून जमिनीची लँड सीडिंग करून घेणं, म्हणजेच की तहसील ऑफिसमधून विभागाचे तिथे संपर्क साधून लँड सीडिंग करून घेणं गरजेचे आहे. त्यानंतर 2 नंबरचा आहे की ई-केवायसी करणं. ई-केवायसी जर नसेल केलेली तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो. तर लक्षात ठेवा ई-केवायसी पुढे करायची आहे व कुठे करायची आहे. तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. स्वतः जर होत नसेल तर CSC सेंटरवरती जाऊन गावातील कृषी सहाय्यकाच्या मार्फत तुम्ही ई-केवायसी करून घेऊ शकता. त्यानंतर 3 नंबरचा आहे की बँक खाते आधार नसणे. म्हणजेच की बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचे नसले तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा मिळणार नाही. पोस्टामध्ये DBT एनवेल असेल किंवा उघडणे असेल, जर तुमच्या बँक खात्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली काय करू शका की तुम्ही डायरेक्ट पोस्टमध्ये जाऊन शकतात. पोस्टमध्ये जाऊन ही खातं आहे. तुम्ही या खाते उघडायचे DBT एनेबल म्हणतात. म्हणजेच की खातं उघडलं की तुमचं काही आहे ते जेव्हा हप्ता सुरू होईल तेव्हा तुम्हाला नक्की मिळत राहणार. म्हणजेच की खातं सुरू होणार. बँक खाते DBT एनेबल नसणे, एखादा बँक अकाउंट तुमचं नसणे तर DBT एनेबल करून नसेल तर त्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो. आता पुढचा म्हणजेच की बँक खाते आधार सीडिंग करून घेणे हे गरजेचे आहे. नजीक तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे तुमचा ऑटोमॅटिकली आधार त्याला लिंक होऊन जाईल. पुढचा 5वा नंबरचा आहे म्हणजेच की आधार लिंक बँक खाते असणे. तुमच्या जे काही आधार कार्डला बँक लिंक आहे, म्हणजेच की तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्याला बँक आहे व जे बँक जर बंद असेल तर तुम्ही सुद्धा हा हप्ता बंद होऊ शकतो. तर ते बँक खाते तुम्ही सुरू करून घेऊ शकता. म्हणजेच की तुमचे जर खाते एखादे लॉ मायनस अकाउंट असेल तर ते बंद पडलं असेल तर तुम्ही ते खातं चालू करून घ्यावं व डायरेक्टली तुम्ही पोस्टात सुद्धा खाते उघडू शकता. ऑटोमॅटिकली जमा होतील. त्यानंतर तुमचा पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजेच की 6वा बँक खात्यात दुसरा कोणाचे आधार लिंक असणे. आता जे जुने होते ते जुने फॉर्म भरलेले आहेत त्या खात्याला दुसऱ्याचा आधार कार्ड लिंक असेल तर ते प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्या बँकेत जाऊन तुम्ही हे करणं गरजेचे आहे. हा 7वा पॉईंट जो आहे तो म्हणजेच की आधारमध्ये दुरुस्ती करणे. आता स्वतः किंवा CSC मार्फत पोर्टलवरती आधारची दुरुस्ती करून घेऊ शकतात. म्हणजेच की आधारमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, फॉर्म भरताना वेगळं नाव आधार कार्डवरती असेल तर त्यामध्ये सुद्धा तफावत होतं. म्हणजेच की हे दुरुस्ती करून घेणं गरजेचे आहे. 8वा जो पॉईंट आहे तो म्हणजेच की आयकर भरणं करणे. आता जर काही नोंदणी करत असताना आयकर भरतात, ITR भरतात आणि त्यानंतर हप्ता येत नाही तर ITR जे भरतात त्यांनी अर्ज अपात्र होणे, तुमचा अपात्र होणं, ज्यांनी ही लाभ घेतलेला आहे त्यांना ITR
भरताय, ITR भरल्यानंतर तुमचा हप्ता बंद होणार आहे, हे फिक्स आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो आहे स्वतःचा 7वा म्हणजेच की पुढचा जो विषय आहे तो योजनेचा लाभ समर्पित करणे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी स्वतः आपलं जे काही PM किसान योजनेचं जे सरेंडर केलेलं असेल, तुमचं सरेंडर झालेलं असेल किंवा तुम्हाला या योजनेत परत लाभ घेता येणार नाही, म्हणजेच तुम्ही घेऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 10वा जो पॉईंट आहे म्हणजेच की विविध कारणास्तव अर्ज अपात्र इनॅक्टिव्ह असेल तर पात्र असूनही तुम्ही अपात्र होऊन जाणार. म्हणजेच की घोषित केलेले असेल सर्व अधिकृत पुराव्यासह कागदपत्रासह कार्यालयात तहसील कार्यालयामध्ये सगळं अर्ज घेऊन जाणं गरजेचं आहे. तुमचं बरोबर आहे, तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला लाभ मिळत नाही तर हे सगळे कागदपत्र घेऊन तुम्ही सगळी कागदपत्र घेऊन तहसील कृषी अधिकारी यांना भेटायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे म्हणजेच की 11 लाभार्थी झालेल्या अपात्र. कधी कधी काय होतं की लाभार्थी मय्यत होतो, त्यानंतर अर्ज अपात्र होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 12वा पॉईंट आहे की म्हणजे नोंदणी. जमिनीची विक्री किंवा केल्याने भूमी विणवणे. म्हणजेच की नोंदणीनंतर जर हप्ता चालू आहे त्यानंतर जमीन विक्री खरेदी विक्री केली असेल तर या योजनेचा परत लाभ घेता येणार नाही, असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे 13वा पॉईंट, बँकेकडून व्यवहार ट्रान्झॅक्शन फेलर नाकारले. बँकेत जाऊन याची चौकशी करून घ्यावे. जर ट्रान्झॅक्शन फेलर जर काही एरर आलेला असेल तर बँकेचा काही प्रॉब्लेम असू शकतो, तर बँकेत जाऊनही तुम्ही चौकशी व त्रुटी करून दूर घेऊ शकतात. डायरेक्टली आपलं पोस्टात खातं खोला, म्हणजेच की ओपन करून घ्या पद्धतीने 13 पॉईंट होते. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मग तो की 14वा पॉईंट, म्हणजेच की तुम्हाला फार्मर आय डी कार्ड करून घेणे. ID काढला नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID कार्ड काढून घ्यावे. 14वा पॉईंट हा आहे की नवीन आहे, कारण 5-6 महिने झाले फार्मर ID कार्ड चालू आहे. आतापर्यंत काढलं नसेल तर फार्मर ID कार्ड चालून घ्या. म्हणजेच की तुम्हाला PM किसान व नमो शेतकरीचा दुसराच काय, तुम्हाला शेती रिलेटेड कुठल्या बी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर ID कार्ड हे महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यासाठी तुम्ही हे फार्मर ID कार्ड लवकरात लवकर काढून घेणे हे महत्त्वपूर्ण आहे.